कोण डान्स बारचं पैसे जमा करतोय मुंबईत आणि नवीन मुंबईमध्ये आम्हाला सगळं माहिती आहे। मग तुम्ही जबाबदारी कोणावरती नक्की करणार ही जबाबदारी देखील आम्हाला कळलं पाहिजे। त्याच्यामध्ये जे व्हायोलेशन होतील जिकडे पकडले जातील तिकडच्या पोलीस सिनियर इन्स्पेक्टरवरती आपण कारवाई करणार का आणि ती कारवाई करून आपण हे बिल पूर्ण ताकदीनिशी इम्प्लिमेंट करावं। जर आपण खरोखर आपली इच्छा असेल तर आमचं समर्थन आहे। केवळ लोकप्रिय सवंग लोकप्रियतेसाठी असेल तर आमचा या बिलाला विरोध आहे। सभापती महोदय, कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन या ठिकाणी डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जे काय अश्लील नृत्य केलं जातं आणि त्याला आळा घालण्याची तरतूद या विधेयकामध्ये सभापती महोदय या ठिकाणी आहे। सभापती महोदय, एक चांगलं विधेयक सरकारने या ठिकाणी आणलेलं आहे आणि आज आपल्या सगळ्यांना स्वर्गीय आर.आर. आबा यांची आठवण निश्चितपणे या ठिकाणी करणं आवश्यक आहे। कारण ते गृहमंत्री असताना या ठिकाणी मगाशी परब साहेब यांनी सांगितलं त्याप्रमाणे एका लक्षवेधीवर या ठिकाणी तात्काळ डान्स बार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे हजारो कुटुंब आज या डान्स बारमुळं त्यांची मुलं, घरातील कर्ती लोक, आम्हा त्या ठिकाणी मिळालेले पैसे त्याचा विनियोग अशा गैरपद्धतीनं डान्स बारमध्ये त्या ठिकाणी केला जायचा आणि त्याच्यामुळे ही हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून सभापती महोदय त्या ठिकाणी वाचलेली आहेत। परंतु सभापती महोदय, कायद्याला पळवाटा काढणारी लोक खूप आहेत आणि त्याच्यामुळे आता डान्स बारवर बंदी आल्यानंतर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सभापती महोदय सुरू केलेत। याच कायद्याच्या कलम 33 मध्ये मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राची लायसन देण्याची त्या ठिकाणी सभापती महोदय तरतूद आहे आणि त्याचा आधार घेतच हे डान्स बार सभापती महोदय त्या ठिकाणी सुरू आहेत। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि काही मोठ्या शहरात डान्स बार सुरू होते। पनवेल तालुक्यातला उल्लेख केला मगाशी कोणगाव ते कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीनं अशा प्रकारे हे डान्स बार सुरू होते, परंतु ही पळवाट सुद्धा बंद करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सभापती महोदय सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळे राज्यातील सर्व डान्स बार ज्या पळवाटा काढून त्या ठिकाणी सुरू आहे ते बंद होतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सभापती महोदय आहे। सभापती महोदय, हे करत असताना या ठिकाणी निश्चितपणे कायदा आपण केलेला आहात, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना जबाबदाऱ्या निश्चित करण्याची आवश्यकता आहे। नाहीतर कायदा आपण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी कोणावर जबाबदारी जर आपण निश्चित केली नाही की जर अशा गोष्टी झाल्या किंवा ज्या हद्दीत घडत आहेत त्याकरिता कोणते अधिकारी कोण जबाबदार असतील या संदर्भात सुद्धा सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे। सभापती महोदय, पोलीस खात्याने ठरवलं तर त्या ठिकाणी काही अशक्य नाही आहे। मला आठवते सभापती महोदय, या मुंबई शहरामध्ये गँगवॉर एका काळी शिगेला पोचलं होतं। अनेक टोळ्या मुंबईमध्ये कार्यरत होत्या। मुंबईमध्ये त्या ठिकाणी एकमेकांचे मुडदे पडत होते, टोळ्या त्या ठिकाणी होत्या, परंतु ज्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि मुंबईतल्या गँगवॉर त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी टाकलं आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी या विधेयकाच्या निमित्तानं मंत्री महोदय मी आपल्याकडे विनंती करतोय की हे करत असताना स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल, तिथला DCP असेल, त्या ठिकाणचे एक्साईजचे अधिकारी असतील किंवा या विषयाशी संबंधित ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यातला कुठला अधिकारी जबाबदारी असेल, या ठिकाणी ही भूमिका सरकारनं या ठिकाणी सभापती महोदय घेतली पाहिजे। कारण राज्याच्या गृहमंत्र्यांची या ठिकाणी अत्यंत स्पष्ट भावना आहे की अशा प्रकारच्या कुठलीही पळवाट काढून कुठलाही छुपा मार्ग करून या अशा गोष्टी होता कामा नये आणि जर जबाबदारी निश्चित केली नाहीत तर सभापती महोदय त्या ठिकाणी पुन्हा कायदा होईल, परंतु या गोष्टी सुरू राहतील। तर याची दक्षता आपण
घ्या